नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. नांदेडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. आज 26 ऑगस्टला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 2 आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना सुरुवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती, तसंच कमी रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर चव्हाणांना एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेड काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता कमी करून पक्ष पुन्हा बळकट करण्यात वसंत चव्हाण यांचं मोठं योगदान राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात त्यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. वसंत चव्हाण यांचे पार्थिव आज दुपारी नायगावला आणले जाणार आहे. उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.